Hello, future officers. Welcome to the Concept Builder Academy. Myself, सूरज थोरात. आज आपण GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तो म्हणजे काय की इज इंडिया लुझिंग वेस्ट एशिया. म्हणजे काय की भारताचा जो काही वेस्ट एशियामध्ये इन्फ्लुएन्स आहे, त्यानंतर प्रभाव जो आहे ना, तर तो त्या ठिकाणी कमी होतोय का नाही, तर ह्या आर्टिकलमधनं आपण बघणार आहोत. GS2 मध्ये सुद्धा आपला जो इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, आणि सिमिलरली पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये सुद्धा जो आपला पेपर 2 मधला पार्ट बी आहे, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वेस्ट एशिया किंवा इंडियाज एक्सटेंडेड नेबर, तर याला आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. चला तर मग आपल्या आर्टिकलला डायरेक्टली स्टार्ट करूया. हे काही दिवसापूर्वी ना इंडियन एक्सप्रेसमध्ये हे आर्टिकल आलं होतं, तर त्या आर्टिकलचा कंटेक्स्ट घेऊन आपण आज लेक्चर तयार केलेला आहे. वेस्ट एशियाला ना डायरेक्टली स्टार्ट करण्यापूर्वी किंवा वेस्ट एशियाबद्दल जाणून घेण्यापूर्वी ना वेस्ट एशिया म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. आता ह्या मॅपमध्ये ना तुम्हाला ह्या कंट्रीज इम्पॉर्टंट दिसत असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर आपल्याला हा जो शो केलेला पार्ट आहे इथं, तर याला पर्टिक्युलरली काय म्हणतात, वेस्ट एशिया असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सौदी अरेबिया असेल, इराण असेल, प्रॉमिनेंटली ना सगळ्या कंट्री मिळून जवळपास 17 कंट्री याच्यामध्ये वेस्ट एशियामध्ये असतात. ओमन असेल, UAE असेल, त्यानंतर कतार असेल, ठीक आहे, येमेन असेल, जॉर्डन असेल, इस्रायल असेल, सिरिया असेल, टर्की असेल, किंवा जो इजिप्तचा पार्ट आहे हा सिनाई पेनिन्सुला, तो सुद्धा काय होतो की वेस्ट एशियामध्ये याच्यामध्ये येत असतो. ठीक आहे, त्यानंतर एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ना जर डायरेक्टली क्वेश्चन आला आयदर GS2 मध्ये असेल किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये असेल, तर पर्टिक्युलरली आपल्याला हा रफ मॅप काढणं इंडियाच्या म्हणजे रिलेशन शो करत असताना त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे याच्यामधनं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस वगैरे असतात. याच्यामधनं दिसतं काय माहितीये का की एक्झामिनरला एक्झॅक्टली लक्षात येतं की स्टुडंटची जी काही वेस्ट एशियाबद्दलची जी अंडरस्टँडिंग आहे तर ही क्लिअर आहे, याच्यामधनं ती इंटरप्रिटेशन होत असते. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला मॅप, छोटा मॅप जो असेल तो रफ ड्रॉ करणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणी आउटलाईन जरी एवढी ड्रॉ केली ना, म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला जे शो करतो ना आउटलाईन, ही आउटलाईन जरी ड्रॉ करणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळं ह्या मॅपची प्रॅक्टिस कंटिन्युअसली करत राहा. आणि इम्पॉर्टंट जे लोकेशन्स वगैरे असतील, मग त्याच्यामध्ये तुम्हाला इराण शो करणं असेल, त्यानंतर इस्रायल शो करणं असेल, सौदी अरेबिया वगैरे असेल, येमेन असेल किंवा ओमन वगैरे असेल, तर ह्या कंट्रीज प्रॉमिनंटली दिसणं गरजेचं आहे किंवा दाखवणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर स्ट्रॅटेजिक लोकेशन जे आहेत, जसं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज असेल, त्यानंतर बाबल मंडेप असेल, गल्फ ऑफ ॲडन असेल, किंवा गल्फ ऑफ ओमेन असेल, किंवा पर्शियन गल्फ वगैरे असेल, किंवा रेड सी असेल, आणि ह्या दुसऱ्या साईडला अरेबियन ओशन किंवा इंडियन ओशन ज्याला आपण म्हणतो ना, तर ते सुद्धा शो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यामधनं एक्झामिनरला एक क्लिअर आयडिया येऊन जाते की तुम्हाला वेस्ट एशियाबद्दल त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग चांगली आहे. मग आर्टिकलमध्ये जे डायमेन्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत ना, तर त्या डायमेन्शन्स बद्दल आपण डिस्कस करूया. बेसिकली ह्या आर्टिकलचं जर ओरिएंटेशन बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की रिसेंटली जे काही वेस्ट एशियामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेमचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने इंडियाच्या रिलेशनवर होतो, किंवा इंडिया वेस्ट एशियामधल्या ज्या काही इम्पॉर्टंट कंट्रीज आहेत, तर ह्या कंट्री बरोबर रिलेशन मेंटेन करत असताना कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत, तिथले जे काही जिओपॉलिटिक्स आहेत ते कशा पद्धतीने चेंज होत आहेत, आणि त्याचा इम्पॅक्ट इंडियावर कशा पद्धतीने होतोय, त्यानंतर इंडियानं काय करणं याच्यामध्ये गरजेचं आहे हे या ठिकाणीच मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग आपला जो पहिला पॉईंट आहे ना की वेस्ट एशिया बदलतोय, इंडियाचा स्ट्रॅटेजिक स्पेस कमी होतोय का, तर याच्यामध्ये आपण काही पॉईंट इम्पॉर्टंट जे आहेत आपण ते डिस्कस करूया. याच्यामधलं पहिली गोष्ट म्हणजे काय की वेस्ट एशिया जो आहे ना, फक्त त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला वेस्ट एशिया हे डोक्यात येतं, तर फक्त त्या ठिकाणी इस्रायल पॅलेस्टाईन वगैरे असेल, किंवा इस्रायल आणि इराणमध्ये जे काही युद्ध आहे, किंवा ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत ना, तर एवढ्या पुरतं त्याचं लिमिटेड अंडरस्टँडिंग आपल्याला ठेवायचं नाहीये. ज्यावेळेस आपण ह्या वेस्ट एशिया रिजनचा विचार करतो ना, तर इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी याचं जे इम्पॉर्टन्स आहे ना, तर हे मल्टी डायमेन्शनल इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे काय, इंडियाची एनर्जी सिक्युरिटी आहे ती फुलफिल करण्यासाठी सुद्धा इंडिया वेस्ट एशिया आपल्याला इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली प्रॉमिनेंटली ज्या ग्रोईंग कंट्रीज याच्यामध्ये आहेत, आयदर सौदी अरेबिया असेल, त्यानंतर ओमन वगैरे असेल, तर ह्या कंट्रीज बरोबर, किंवा कतार वगैरे असेल, किंवा UAE बरोबर असेल, तर त्या ठिकाणी आपले ट्रेडचे रिलेशन सुद्धा चांगले एस्टॅब्लिश झालेले आहेत. त्यानंतर इंडियन डायस्पोरा जो आहे, नंतर वेगवेगळ्या वेस्ट एशियन कंट्रीजमध्ये प्रॉमिनेंटली त्या ठिकाणी किंवा सिग्निफिकंट नंबरमध्ये सुद्धा आपल्याला आढळतो. त्यानंतर
डायस्पोरा जो असेल तर तो इंडियामध्ये जो रेमिटन्स सेंड करत असतो, म्हणजे आपल्या फॅमिलीला या ठिकाणी जो पैसे पाठवत असतो ना, तो सुद्धा एक लार्ज सोर्स त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मरीटाईम रूट्स जे आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना की आपण एनर्जी पर्स्पेक्टिव्हनं किंवा ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या ठिकाणी इथं असलेले जे काही इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहेत तर त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. जसं मागच्या स्लाइडमध्ये मॅप शो करत असताना तुम्हाला गल्फ ऑफ ओमन असेल किंवा बाबेल मंडप असेल, हे जे लोकेशन्स तुम्हाला मी शो केले होते ना, तर त्या रूटमधनं, ज्याला आपण मरीटाईम रूट्स असं म्हणतो, तर याच्यामधनं इंडियाची एनर्जी सिक्युरिटी असेल, ट्रेड वगैरे असेल, तर हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या मरीटाईम रूट्समधनं फ्लो होत असतो. आणि फायनली नेक्स्ट इम्पॉर्टंट डायमेन्शन म्हणजे काय की नॅशनल सिक्युरिटी सुद्धा वेस्ट एशियामध्ये जे काही जिओपॉलिटिकल चेंज झालेला आहे तर त्याचा सुद्धा एक्सटेंडेड इम्पॅक्ट आपल्याला इंडियाच्या नॅशनल सिक्युरिटी बघायला मिळतो. म्हणजे काय की फक्त त्या ठिकाणी इंडिया ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला बघायचं नाही. ज्यावेळेस आपण वेस्ट एशियाकडे बघतो तर हे बघत असताना आपल्याला इंडियाची एनर्जी सिक्युरिटी आहे, ट्रेड आहे, डायस्पोरा आहे, रेमिटन्स आहे, मरीटाईम रूट आहे किंवा नॅशनल सिक्युरिटी आहे, तर ह्या वेगवेगळ्या डायमेन्शन्सना आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण इंडियाचं रिलेशन काही वर्षापूर्वी कम्पेअर करतो ना, तर इंडियाची जी काही वेस्ट एशियामध्ये पोझिशन होती तर ही कम्फर्टेबल पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होती. म्हणजे सध्या जे जिओपॉलिटिकल टेन्शन त्या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे तर त्याच्या आधीचं जे काही इंडियाची पोझिशन होती तर ही कम्फर्टेबल होती. मग हे कम्फर्टेबल पोझिशन आपण का म्हणू शकतो, कारण इस्रायल बरोबर त्या ठिकाणी आपले डिफेन्स आणि टेक्नॉलॉजी कोऑपरेशन जे आहे ते वाढत होतं. सिमिलरली दुसऱ्या साईडला सौदी अरेबिया असेल किंवा UAE वगैरे असेल तर यांच्याबरोबर आपले इकॉनॉमिक रिलेशन आपण स्ट्रॉंग करत होतो. आणि ह्या दोन गोष्टी असताना सुद्धा आपण सिमिलरली इराण बरोबर सुद्धा त्यांचं जे काही छाबार पोर्ट आहे तर ह्या छाबार पोर्टच्या पर्स्पेक्टिव्हनं स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट्सवर सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करत होतो. म्हणजे काय, इंडियाची जी काही स्ट्रेंथ होती ना, एव्हरीवन्स पार्टनर बट नो बडी कॅम्प फॉलोअर, अशा पद्धतीची इंडियाची पोझिशन जी होती तर ही आधी सुरुवातीला पोझिशन होती. पण आता वेस्ट एशियाचे जे काही इक्वेशन्स आहेत ना तर हे वेगानं आपल्याला बदलताना त्या ठिकाणी दिसत आहे. कारण इराण एका साईडला आणि इस्रायल एका साईडला, आणि इस्रायलचे जे काही सपोर्टिंग पार्टनर्स वगैरे आहेत डेव्हलप्ड कंट्रीजमधनं किंवा वेस्ट एशियामधनं, तर त्या ठिकाणी आपल्याला हे रिलेशन चेंज झालेलं बघायला मिळतं. मग हे रिलेशन चेंज झाल्यामुळं किंवा वॉर सिच्युएशनमुळं ना तर ह्या ठिकाणी आपल्याला नवीन डिफेन्स पार्टनरशिप त्या ठिकाणी क्रिएट होताना दिसतात. सिमिलरली ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत, काही कंट्री त्याच्यामध्ये इंडिपेंडंट सिक्युरिटी अरेंजमेंट सुद्धा डेव्हलप करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सुरुवातीला जो ट्रॅडिशनल अमेरिकन सिक्युरिटी होता, या युद्धामुळं कशा पद्धतीनं ज्या काही डिपेंडंट कंट्रीज आहेत, अमेरिकेवर डिपेंडंट कंट्रीज वगैरे असतील किंवा अमेरिकेचे जे बेस ह्या वेस्ट एशियन कंट्रीजमध्ये आहेत तर ते सुद्धा कशा पद्धतीनं विस्कळीत झालेले आहेत किंवा त्याच्यावर प्रश्न उपस्थित झालेला आहे, हे सुद्धा म्हणजे आपण काय सांगू शकतो की कशा पद्धतीनं वेस्ट एशियामधले जे काही इक्वेशन्स आहेत हे चेंज झालेले आहेत. मग यामध्ये इंडियाचा जो काही रोल आहे ना तर फक्त त्या ठिकाणी होणाऱ्या घटनांकडे बघणं किंवा ते काही सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट होत आहे तर एवढाच त्या ठिकाणी असलं ना पाहिजे, तर आपल्याला प्रोएक्टिव्हली पार्टिसिपेट सुद्धा करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे काय, आपले जे रिलेशन्स त्या ठिकाणी फक्त चांगले असून तेवढंच म्हणजे लिमिटेड नाही किंवा चांगलं असून चालत नाही, तर हेच रिलेशन चांगले असताना रिजनल डिसिजन मेकिंगमध्ये आपला इन्फ्लुएन्स कमी होता कामा नाही, हे सुद्धा इंडिया दुसऱ्या साईडनं बघणं गरजेचं आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा की एक क्लासरूम आहे आणि क्लासरूममध्ये ना की तुमचं जे काही डिसिजन वगैरे आहे किंवा तुमच्या जे रिलेशन्स आहेत ना ते प्रत्येक स्टुडंट बरोबर त्या ठिकाणी क्लासरूममध्ये तुमचे रिलेशन्स चांगले आहेत. पण ज्यावेळेस ॲक्च्युली एखाद्या गोष्टीवर डिस्कशन करण्याची किंवा डिसिजन घेण्याची वेळ येते ना तर त्यावेळेस तुम्हाला रिलेशन चांगले असून सुद्धा त्या डिस्कशनमध्ये किंवा डिसिजन घेत असताना तुमचा म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं जात नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी चान्स दिला जात नाही. मग फक्त गुडविलच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी रिलेशन चांगलं असून हे योग्य आहे का? तर सिमिलर सिच्युएशन जी आहे ना तर वेस्ट एशियाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ही सिमिलर सिच्युएशन इंडियासमोर आता उभं राहिलेली आहे. म्हणजे काय की सुरुवातीचे जे काही ट्रॅडिशनल रिलेशन्स वगैरे किंवा गुडविल वगैरे आहे तर त्याच्यावर आपल्याला इंडियाला थांबायचं नाहीये, तर इंडियाला याच्या पुढं डिसिजनमध्ये सुद्धा पार्टिसिपेशन करणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळं मग आपण डायरेक्टली असं म्हणू शकतो की इंडियाज गुड रिलेशन alone is not enough while dealing with West Asia in contemporary time. India also need strategic presence आणि political relevance. म्हणजे काय की फक्त त्या ठिकाणी गुडविल असणं हे इम्पॉर्टंट नाहीये, तर ह्या गुडविल बरोबर इंडियाला आता स्वतःचा स्ट्रॅटेजिक प्रेझेन्स जो आहे तो सुद्धा शो करणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर पॉलिटिकल रिलेव्हन्स जो आहे ना तर तो सुद्धा इन्क्रीज करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे
पाकिस्तान न्यू डिप्लोमॅटिक मोमेंट, रिजनल इक्वेशन पाकिस्तानच्या ह्या न्यू डिप्लोमॅटिक मोमेंटमुळे कशा पद्धतीने बदलत आहेत हे आपण याच्याबद्दल समजून घेऊयात. आता जनरली आपण ज्यावेळेस पाकिस्तानकडे बघतो ना, तर पाकिस्तानकडे भारताचा बघण्याचा जो काही अप्रोच आहे, म्हणजे इंडिया पाकिस्तान रिलेशन असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण टेररिझमचा फ्रेमवर्क असेल किंवा काश्मीरचा जो इश्यू असेल ना, तर ह्याच ट्रॅडिशनल फ्रेमवर्क मधून आपण बघत आलेलो आहेत. पण ज्यावेळेस आपण पाकिस्तानचा वेस्ट एशियामध्ये रोल कन्सिडर करतो ना, तर त्या वेस्ट एशियामध्ये पाकिस्तानचा वाढलेला जो काही मेडिएटरचा रोल असेल किंवा इन्फ्लुएन्सरचा जो काही रोल वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ती भूमिका वेगळी त्या ठिकाणी झालेली बघायला मिळते. त्यामुळं पाकिस्तानकडे फक्त एक मोठी एस्टॅब्लिश आहे. त्यानंतर सिमिलरली गल्फ कंट्री बरोबर त्यांचे रिलेशन्स कशा पद्धतीनं हिस्टॉरिकल रिलेशन्स वगैरे असतील, हे डिफेन्स पर्स्पेक्टिव्ह कशा पद्धतीने स्ट्रॉंग वगैरे आहेत, किंवा रिजनल कन्फ्लिक्ट असताना सुद्धा त्या ठिकाणी पाकिस्तान कशा पद्धतीने मेडिएटर किंवा सिक्युरिटी पार्टनर म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, ह्या पद्धतीने सुद्धा वेस्ट एशियाची जी काही चेंजिंग रिलेशन्स आहेत किंवा रिजनल इक्वेशन कशा पद्धतीने चेंज होत आहेत, तर ह्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा इंडियाला पाकिस्तानचा रोल किंवा अनालिसिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं ना, इंडिया आणि पाकिस्तान हे बायोलॅटरल रिलेशन डिस्कस करत असताना आपण काश्मीरचा इश्यू असेल किंवा टेररिझमचा इश्यू असेल याच पर्स्पेक्टिव्ह आपल्याला बघायचं नाहीये. तर हे बघत असताना वेस्ट एशियामध्ये त्यांची जी काही मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे ते, त्यानंतर ट्रॅडिशनल जो रोल आहे किंवा हिस्टॉरिकल जो रोल आहे बाकीच्या गल्फ कंट्रीज बरोबर कशा पद्धतीने त्यांचा वाढलेला आहे, आणि सिमिलरली रिसेंटली आपण इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मेडिएटरचा रोल किंवा सिक्युरिटी पार्टनरचा रोल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, हे सुद्धा आपल्याला म्हणजे अनालिसिस करताना किंवा बाकीच्या कंट्री बरोबर डिसिजन घेत असताना किंवा रिलेशन एस्टॅब्लिश करताना बघणं गरजेचं आहे. जर सौदी अरेबिया, पाकिस्तान किंवा टर्की याच्यामध्ये आपण रिसेंटली बघितलेलं आहे की डिफेन्स किंवा सिक्युरिटी कोऑपरेशन हे स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसते. पण जर त्या ठिकाणी आपण जर फक्त या ठिकाणी असं म्हटलं की सौदी अरेबियाकडे त्या ठिकाणी फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, पाकिस्तानकडे त्या ठिकाणी मिलिटरी मॅनपॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी खूप मोठा आहे, आणि सिमिलरली टर्की बरोबर ज्यावेळेस आपण बघितलं तर टर्कीकडं सोफिस्टिकेटेड डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे, तर याचा जो म्हणजे उगम आहे तर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग ह्या 3 कॅपेबिलिटीज जर आपल्याला जर लक्षात आल्या आणि आपण जर असं फ्युचरमध्ये इमॅजिन केलं की ह्या 3 कॅपेबिलिटीज ज्या आहेत यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग स्ट्रॅटेजिक इक्वेशन त्या ठिकाणी तयार होत आहे, तर आपण असं म्हणू शकत नाही की फ्युचरमध्ये अशा पद्धतीचं जे काही रिलेशन्स वगैरे तर हे तयारच होणार नाहीत. कारण इंडियाचे सौदी अरेबियाबरोबर रिलेशन चांगले वगैरे आहेत किंवा इंडियाचे जे बाकीच्या ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज वगैरे आहेत त्यांच्याबरोबर रिलेशन चांगले म्हणून हे रिलेशन एस्टॅब्लिश होणार नाहीत. ज्यावेळेस आपण UPSC किंवा MPSC मध्ये GS2 मध्ये असेल किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन बद्दल त्या ठिकाणी डायमेन्शन्स क्रिएट करत असतो ना, तर पर्टिक्युलरली आपल्याला ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत किंवा स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन्स आहेत तर हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जसं मी तुम्हाला म्हटलं ना की सौदी अरेबिया असेल, पाकिस्तान असेल किंवा टर्की असेल, तर या 3 कंट्रीजमध्ये डिफेन्स किंवा सिक्युरिटी कोऑपरेशन हे काळामध्ये जे काही मजबूत होत असेल आणि त्याचा इम्प्लिकेशन इंडियावर आता जरी आपल्याला दिसत नसेल पण फ्युचरमध्ये कशा पद्धतीनं हे रिलेशन आपल्याला इम्पॅक्ट करू शकतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय की आपल्याला त्या पॉसिबिलिटीज असतील किंवा स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन्स असतील तर हे सुद्धा एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल मार्फत जर समजून घ्यायचं झालं तर फ्युचरमध्ये जाऊन समजा इंडिया आणि पाकिस्तान यांचा जो काही क्रायसिस वगैरे आहे तर हा आणखी एस्केलेट झाला, मग त्या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं ना, सौदी अरेबिया, टर्की आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो काही डिफेन्स किंवा स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन झालेलं आहे, मग यावेळेस त्या ठिकाणी सौदी अरेबिया असेल किंवा टर्की वगैरे असेल तर पाकिस्तानला आयदर डिप्लोमॅटिक म्हणा किंवा टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करू शकतं, किंवा सौदी अरेबिया जे आहे तर हे इकॉनॉमिकली त्या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम करू शकतं. त्यामुळं वेस्ट एशियामधले जे काही डेव्हलपमेंट्स वगैरे आहेत ना, तर हे आपल्याला त्या ठिकाणी जिओग्राफिली जरी दूरच्या वाटत असतील तरी त्या दूरच्या नाहीयेत, कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे ना तर हा नॅशनल सिक्युरिटी असेल किंवा इंडियाच्या इंटरेस्टवर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सिमिलरली याच्यामध्ये ना आपल्याला आणखी एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे काय, डिप्लोमॅटिक परसेप्शन. डिप्लोमॅटिक परसेप्शन. आता डिप्लोमॅटिक परसेप्शन म्हणजे काय की जर समजा पाकिस्तानचं जे काही रिजनल मेडिटेशन आहे किंवा रिजनल मेडिएशन आहे, तर ह्या रिजनल मेडिसिनचा जो काही रोल वगैरे आहे ना तर त्या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग झाला, आणि अशा सिच्युएशनमध्ये इंडिया जर कम्पॅरेटिव्हली आपल्याला विकर त्या ठिकाणी दिसत असेल किंवा अशा इश्यूवर त्या ठिकाणी सायलेंट जर इंडिया राहत असेल ना,
तर तो जो काही इन्फ्लुएन्स वगैरे आहे ना, तर तो इन्फ्लुएन्सचा जो काही परसेप्शन आहे ना, तर याच्यामध्ये आपल्याला तो रोल त्या ठिकाणी चेंज झालेला बघायला मिळतो. म्हणून पाकिस्तानला फक्त त्या ठिकाणी इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने रिलेशन डिस्कस करत असताना एक स्ट्रॉंगर बॉर्डर इश्यू म्हणून त्या ठिकाणी पाहणं चुकीचं आहे. तर याच्याबरोबर आपल्याला वेस्ट एशियन डिप्लोमॅटिक किंवा सिक्युरिटी फुटप्रिंट सुद्धा इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं कशा पद्धतीनं इम्पॅक्ट करतं, तर हे सुद्धा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणून पाकिस्तानचा जो काही ग्रोईंग रिजनल रोल आहे ना, इट मे नॉट डायरेक्टली टार्गेट इंडिया. म्हणजे आता सध्या जर विचार केला ना, तर तो पाकिस्तानचा जो काही वाढता हस्तक्षेप आहे वेस्ट एशियाच्या पॉलिसीमध्ये, तो डायरेक्टली आता जरी आपल्याला इम्पॅक्टफुल दिसत नसेल, बट इट कॅन इनडायरेक्टली रिशेप इंडिया स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी इराणचं मीडिएशन रोल त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितला. सिमिलरली सौदी अरेबिया, टर्की आणि पाकिस्तानचा जो काही डिफेन्स पार्टनरशिप आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतात किंवा इंडियावर त्याचा इम्पॅक्ट ब्रॉडर कशा पद्धतीने होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला मी समजून सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे इंडिया स्ट्रॅटेजिक डायलेमा, की कोणत्या बाजूने आपल्याला उभं राहण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आता हा जो डायलेमा आहे नाही, म्हणजे ही जी सिच्युएशन आपण वेस्ट एशियामध्ये समजून घेतली, तर हा जो डायलेमा आहे, तर या ठिकाणी आपल्याला फक्त बायनरी पद्धतीने बघायचं नाही. म्हणजे काय बायनरी म्हणजे काय, की आपल्याला एका साईडला इराणची बाजू घ्यायची आहे किंवा दुसऱ्या साईडला इस्रायलची बाजू घ्यायची आहे. त्यानंतर एका साईडला आपल्याला सौदी अरेबियाकडनं त्या ठिकाणी स्ट्रॉंग स्टँड घ्यायचा आहे किंवा दुसऱ्या साईडला आपल्याला टर्कीला अपोज करायचंय किंवा एवढंच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं नाहीये. इंडिया याच्यामध्ये ना त्या ठिकाणी काय करू शकतो माहितीये का, की बायनरी पद्धतीने न बघता इंडियाला आपल्याला वेगवेगळ्या कंट्रीज बरोबर त्या ठिकाणी रिलेशन एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की इस्रायल बरोबर आपले जे काही डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि इंटेलिजन्स कॉपरेशन आहे, तर ते आणखी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर सौदी अरेबिया आणि UAE बरोबर आपल्या जे काही इकॉनॉमिक रिलेशन्स असतील, ज्याच्यामध्ये ट्रेड असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, एनर्जी असेल किंवा इंडियन डायस्पोरा जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कंट्रीजमध्ये आपला प्रेझेन्स आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपल्याला आपले इंटरेस्ट जे ते सेक्युर करणं गरजेचं आहे. सिमिलरली तिसऱ्या साईडला इराण आहे. मग इराण बरोबर कनेक्टिव्हिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा स्ट्रॅटेजिक जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियाचे जे काही छाबार पोर्ट डेव्हलप केलेलं आहे, तर ते सुद्धा रोल किंवा एक्सटेंडेड रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला शो करणं गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की एका कंट्री बरोबर आपल्याला रिलेशनशिप एस्टॅब्लिश करत असताना दुसऱ्या कंट्री बरोबरचे आपले जे काही इंटरेस्ट आहेत, तर हे कम्प्लिटली इग्नोर करून चालणार नाहीत, हे आपल्याला याच्यामधनं सांगणं गरजेचं आहे. आता परत तुम्हाला एक्झाम्पलमधनं जर समजून सांगायचं झालं, तर इंडियाला समजा एका मिलिटरी ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी जर प्रवेश केलेला असेल, तर त्याचा अर्थ इंडिया इराण विरोधी असेल किंवा इराण बरोबरचे आपले जे काही स्ट्रॅटेजिक रिलेशन्स आहेत ना, तर हे इम्पॅक्ट होऊ शकतात. म्हणून याच्या उलटनं इंडियानं ना की कम्प्लिटली पॅसिव्ह त्या ठिकाणी राहणं, हे जर बघितलं ना, तर हे त्या ठिकाणी आपल्याला धोकादायक ठरू शकतं. याच्यामुळे काय होतं माहितीये का, की इंडियाची जे काही मॅरिटाईम सिक्युरिटी वगैरे असेल किंवा त्या रिजनल मध्ये डिसिजन मेकिंग जर असेल ना, तर हा रोल त्या ठिकाणी आपण जर आयदर पॅसिव्ह राहिलो किंवा कम्प्लिटली एका मिलिटरी ब्लॉकमध्ये जर आपण त्या ठिकाणी म्हणजे पार्टिसिपेशन जर आपलं दाखवलं किंवा त्या ठिकाणी जर सामील झालो ना, तर याच्यामुळं इंडियाचा जो काही मॅरिटाईम सिक्युरिटीचा रोल आहे, त्याच्यामुळे इम्पॅक्ट होणारा नॅशनल सिक्युरिटीचा रोल आहे किंवा रिजनल डिसिजन मेकिंग मध्ये इंडियाचा जो काही रोल आहे, तर ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतो. त्यामुळं इंडियाला ना या ठिकाणी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करणं गरजेचं आहे. मग स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे काय, तर कोणत्याही कंट्री बरोबर त्या ठिकाणी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करत असताना आपल्याला आयसोलेशन मध्ये जायचं नाही. इंडियाचे जे काही रिलेशनशिप आहे ना, किंवा एका कंट्री बरोबर आपण ज्यावेळेस बायोलेटरल रिलेशनशिप एस्टॅब्लिश करत असतो किंवा ग्रुपिंग बरोबर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करत असताना त्या ठिकाणी आपल्याला स्वतःचे जे काही नॅशनल इंटरेस्ट आहेत, तर त्या नॅशनल इंटरेस्टनुसार जे काही इश्यूज आहेत ना, त्याला इश्यू बेस्ड डिसिजन आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याला काय म्हणतात, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आपण, जसं मी तुम्हाला डायग्राम शो करत असताना वेगवेगळे त्या ठिकाणी एनर्जी रूट असतील, ट्रेड रूट वगैरे असतील, हे त्या ठिकाणी शो केले. म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ असेल, त्यानंतर रेड सी असेल, बाबल मंडप असेल, या पद्धतीचे जे काही चोक पॉईंट्स वगैरे आहेत ना, तर ह्या रूट्समध्ये जर कन्फ्लिक्ट क्रिएट झाला, त्या कन्फ्लिक्टमुळे काय होऊ शकतं माहितीये का, की इंडियाची जे काही शिपिंग मुवमेंट आहे ती इम्पॅक्ट होऊ शकते, एनर्जी सप्लाय त्या ठिकाणी इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा शिपिंग वर झालेल्या अटॅकमुळे त्या ठिकाणी इन्शुरन्स कॉस्ट जो आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढू शकतो. म्हणजे काय, वेस्ट एशियामधला जो काही कन्फ्लिक्ट आहे ना, तर डायरेक्टली त्या ठिकाणी फक्त तेवढ्या रिजन पुरता तो लिमिटेड राहत नाही, तर तो इंडियन इकॉनॉमी पर्यंत त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतो. हे सुद्धा आपल्याला डायमेन्शन्स क्रिएट करत असताना शो करणं गरजेचं आहे. त्यामुळं इंडिया समोरचा जो काही ऑप्शन आहे ना, तो एखाद्या पर्टिक्युलरली कॅम्पमध्ये जायचं
एवढाच त्या ठिकाणी ऑप्शन नाहीये. तर याच्यामध्ये मल्टिपल पार्टनर सोबत रिलेशन कशा पद्धतीनं आपल्याला टिकवायचे आणि हे रिलेशन त्या ठिकाणी टिकवत असताना किंवा क्रिएट करत असताना इंडियाचा स्वतःचा जो नॅशनल इंटरेस्ट आहे तो, त्यानंतर स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे ती, तर ह्या दोन गोष्टी कशा पद्धतीने सिक्युअर करायच्या, तर हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग याला जर आपल्याला अप्रोच प्रोव्हाइड करायचं झालं म्हणजे काय, की यालाच आपण काय म्हणतो माहिती का, इंडियाज अलाइनमेंट विदाउट स्ट्रॅटेजिक पॅरालिसिस असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे काय, की आपल्याला प्रायोरिटी जी आहे ना, तर पर्टिक्युलरली एखाद्या पॉलिटिकल ब्लॉकमध्ये, इकॉनॉमिक ब्लॉकमध्ये किंवा मिलिटरी ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आपली साईड घ्यायची नाहीये आणि दुसऱ्या साईडला कम्प्लिटली इग्नोर करायचं नाहीये किंवा त्याच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी जायचं नाहीये. तर रिलेशनशिप मेंटेन करत असताना आपल्याला मल्टिपल पार्टनर बरोबर रिलेशनशिप मेंटेन करायचे आहेत. मग हे करत असताना इंडियाला स्वतःचा जो काही नॅशनल इंटरेस्ट आहे तो, आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय, की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे सुद्धा सिक्युअर करणं गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की आपल्याला मल्टी अलाइनमेंट विदाउट स्ट्रॅटेजिक पॅरालिसिस हे शो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे अ थर्ड वे ऍक्टिव्ह रिजनल स्ट्रॅटेजी. म्हणजे काय, की सोल्युशन्स प्रोव्हाइड करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की इंडियाकडे दोन बायनरी अप्रोच या ठिकाणी असू शकतात, पण ह्या बायनरी अप्रोचच्या पुढे जाऊन सुद्धा इंडियाकडे एक थर्ड वे असणे गरजेचं आहे. म्हणजे काय, आपल्याला पर्टिक्युलरली एका साईडमध्ये किंवा एका ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी अडकून पडायचं नाहीये. तर याला काय म्हणतात, बायनरी अप्रोच किंवा टू वे अप्रोच. मग हे सोडून आपल्याला नॅशनल इंटरेस्ट असेल किंवा सिक्युरिटी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी वगैरे असेल, तर हे मेंटेन करण्यासाठी इंडिया कशा पद्धतीनं थर्ड वे निवडू शकतो, तर हे सांगणं गरजेचं आहे. मग हा जो थर्ड वे आहे ना, तर हा थर्ड वे निवडत असताना आपलं जे काही रिलेशनशिप आहे, तर हे पहिली गोष्ट ऍक्टिव्ह असलं पाहिजे प्रत्येक कंट्री बरोबर. त्यानंतर इश्यू बेस्ड आपलं रिलेशनशिप असणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की इंटरेस्ट बेस्ड डिप्लोमॅसी आपल्याला फुलफिल करणं किंवा ती आणखी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आता उदाहरणामार्फत जर तुम्हाला समजून सांगायचं झालं, सौदी अरेबिया किंवा इराण यांच्याबरोबर जे काही आपल्याला रिलेशन्स वगैरे आहेत, तर ह्या दोघांमधले रिलेशन सेन्सिटिव्ह आपल्याला माहिती आहेत किंवा कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग असं असताना सुद्धा इंडियानं काय करणं गरजेचं आहे, की इंडियानं दोन्ही कंट्री सोबत त्या ठिकाणी डायलॉग मेंटेन करणं गरजेचं आहे. युएई आणि इराण आपल्याला माहिती आहे की ह्या दोघांमध्ये सुद्धा टेन्शन आहेत. मग ह्या दोन कंट्रीजमध्ये आपल्याला डायलॉग बरोबर त्या ठिकाणी ट्रस्ट बिल्डिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण टर्की बरोबर बघतो, तर टर्कीचे पाकिस्तान बरोबरचे जे काही रिलेशन्स वगैरे आहेत, तर ते स्ट्रॉंग आहेत. मग इंडियाचा आपण पाकिस्तान बरोबर ज्यावेळेस विचार करतो किंवा टर्की ज्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तान बरोबर विचार करते ना, तर त्यावेळेस ती पाकिस्तानला फेवर करण्याचा प्रयत्न करत असते. मग इंडियानं टर्की बरोबर त्या ठिकाणी रिलेशन मेंटेन करत असताना जिओग्राफिकल जे इश्यूज आहेत ना, तर याच्यामध्ये डिफरन्सेस त्या ठिकाणी असू शकतात. म्हणजे काय, की टर्की त्या ठिकाणी पाकिस्तानला सपोर्ट करते तर इंडियाला सपोर्ट करू शकत नाही. पण डिप्लोमॅसीमध्ये हे जे काही डिसएग्रीमेंट वगैरे आहेत किंवा जे काही डिफरन्सेस वगैरे आहेत, तर याचा अर्थ कम्प्लिटली कम्युनिकेशन बंद करणं असा होत नाही. तर आपल्याला हे जे काही कम्युनिकेशन वगैरे आहे ना, तर एक कंटिन्युअस बेसिसवर त्या ठिकाणी इम्प्रोव्हाइज करणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी फॉर्मल जर कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग नसेल किंवा त्या ठिकाणी वर्कआउट करत नसेल, तर आपल्याला बॅक चॅनल एंगेजमेंट सुद्धा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की ज्यावेळेस आपल्याला फॉर्मल डिप्लोमॅसी काम करत नाही, तर त्यावेळेस इन्फॉर्मल चॅनल्स त्या ठिकाणी युजफुल ठरू शकतात. आणि मे बी फ्युचरमध्ये त्या ठिकाणी जर आपलं म्हणजे ट्रॅक ऑन डिप्लोमॅसी ज्याला आपण फॉर्मल चॅनल असो, त्यानंतर ट्रॅक टू डिप्लोमॅसी ज्याच्यामध्ये इन्फॉर्मल चॅनल्स यूज केले जातात किंवा बॅक चॅनल एंगेजमेंट त्या ठिकाणी होते, तर कधी कधी दोन्ही सुद्धा फ्युचरमध्ये इफेक्टिव्ह ठरू शकतात. म्हणजे काय, आपल्याला एखाद्या कंट्री बरोबर रिलेशनशिप मेंटेन करत असताना वेगवेगळ्या मीडियम न त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही कम्युनिकेशन त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकता. कम्युनिकेशन नंतर त्या ठिकाणी आणखी एक त्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकता. एखादा ट्रेडचा इश्यू असेल, एनर्जी सिक्युरिटीचा इश्यू असेल किंवा जे काही जिओ पॉलिटिकल रिलेशन्स आहेत, तर त्याच्यावर त्या ठिकाणी स्टँड वगैरे घेणं असेल किंवा इंटरनॅशनल त्या ठिकाणी फोरम्स वगैरे त्या ठिकाणी सपोर्ट वगैरे करणं असेल, तर अशा पद्धतीचं आपल्याला काय करणं आहे, स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी रिलेशनशिप मेंटेन करणं गरजेचं आहे. सिमिलरली जॉर्डन ह्या ठिकाणी कंट्री आहे, तर त्या ठिकाणी आपले जे काही डिफेन्शियल कोऑपरेशन आहे, तर हे आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. इजिप्त असेल, मग जसं मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी रेड सी असेल किंवा बाबल मंडेप स्ट्रीट जो आहे, तर इजिप्त बरोबर त्या ठिकाणी आपल्याला आपले जे ट्रेड रूट्स वगैरे आहेत किंवा एनर्जी सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं ते सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन्स आहेत, तर त्या ठिकाणी आपण सिक्युअर करू शकतो. किंवा बाकीच्या ज्या काही डिफरंट गल्फ कंट्रीज वगैरे आहेत आणि त्यांची नेव्ही त्या ठिकाणी स्ट्रॉंग असेल, तर त्यांच्याबरोबर आपण नेव्हल एक्सरसाइज सुद्धा स्ट्रॉंग पद्धतीनं कॅरीड आउट करू शकतो किंवा कंडक्ट करू शकतो. सांगायचं महत्व म्हणजे काय माहिती का, की असं कन्सिडर करा की सोसायटीमध्ये ना वेगवेगळे ग्रुप्स वगैरे आहेत आणि ह्या ग्रुप्समध्ये ना जर आपल्याला कंटिन्युअसली डिसएग्रीमेंट बघायला मिळत असेल,
तर गव्हर्नमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा एखादा जो काही त्या ठिकाणी रिझॉल्व्ह कन्फ्लिक्ट करत असेल, म्हणजे कन्फ्लिक्ट रिझोल्युशन त्या ठिकाणी जर करत असेल ना, तर पर्टिक्युलरली एका ग्रुपची आपल्याला त्या ठिकाणी साईड घ्यायची नाही, तर प्रत्येक ग्रुप बरोबर त्या ठिकाणी आपल्याला कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रत्येक कम्युनिटीचं म्हणणं असेल, त्या ठिकाणी ट्रस्ट बिल्डिंग ऍक्टिव्हिटी वगैरे असतील किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन एकमेकांमध्ये आपण जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत सोसायटीमध्ये हार्मोनी क्रिएट होणार नाही. मग सिमिलरली असं करत असताना इंटरनॅशनल जे काही प्लॅटफॉर्म्स वगैरे असतील, म्हणजे इंडियाचा जो काही युनायटेड नेशन पीस किपिंग मधला एक्सपिरियन्स आहे, तर ती सुद्धा इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह एक मोठी स्ट्रेंथ आहे. यामुळं कन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन वगैरे असेल किंवा पीस किपिंग वगैरे असेल किंवा ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स वगैरे असेल, तर या एरियामध्ये ना इंडिया पॉझिटिव्ह रोल त्या ठिकाणी प्ले करू शकतो. यातून इंडियाची जी काही इमेज आहे त्या ठिकाणी एका पर्टिक्युलर मिलिटरी ब्लॉक बिल्डर होणार नाही, तर इंडियाची स्टॅबिलिटी प्रोव्हायडर म्हणून इमेज आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअस बेसिसवर आपल्याला इमेज आहे तर ही इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी इंडिया स्वतःला मिलिटरी ब्लॉक काय म्हणतात त्याला, मिलिटरी ब्लॉक बिल्डर किंवा मिलिटरी ब्लॉक सपोर्टर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इमेज बिल्ड करायची नाही, तर आपली इमेज जी आहे ना, तर ही स्टॅबिलिटी प्रोव्हायडर म्हणून किंवा एक स्टॅबिलिटी ब्रिज म्हणून असणं गरजेचं आहे. त्यानंतर लास्ट आपला पॉइंट आहे की अशा पद्धतीचं जर सिच्युएशन इंडियासमोर क्रिएट झाली, तर इंडिया कशा पद्धतीनं, जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टॅबिलिटी प्रोव्हायडर असेल किंवा ब्रिज बिल्डर असेल, तर ह्या पद्धतीनं आपण फॉरेन पॉलिसीचे डायरेक्शन कशा पद्धतीनं ठरवू शकतो. आता ज्यावेळेस आपण इंडियाची जी काही वेस्ट एशिया पॉलिसी आहे ना, तर याचा विचार करतो, तर ह्या विचार करत असताना आपल्याला एक मोठी स्ट्रेंथ त्याच्यामध्ये दिसून येते. म्हणजे काय की ज्या काही डिफरंट कम्पिटिंग कंट्रीज आहेत, तर यांच्याबरोबर इंडियानं आधीपासून काय केलेलं आहे, सायमल्टेनियसली म्हणजे पीसफुल आणि कॉर्डियल त्या ठिकाणी रिलेशन मेंटेन केले. त्यामुळे इंडियाकडे फक्त त्या ठिकाणी युनिक डिप्लोमॅटिक ऍडव्हान्टेज जर बघितलं ना, तर प्रत्येक कंट्री बरोबर वेस्ट एशियामध्ये आपले स्ट्रॉंग रिलेशन्स आहेत. एक्सेप्ट जर टर्की असेल किंवा पाकिस्तान वगैरे असेल, तर यांच्याबरोबर आपले तेवढे कॉर्डियल रिलेशन्स नाहीत. पण बाकीच्या ज्या काही 17 कंट्रीज आहेत ना, तर यांच्या बरोबर आपले स्ट्रॉंग रिलेशनशिप आहेत. म्हणजे काय की इस्रायल बरोबर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली टॉक करू शकतो. सिमिलरली गल्फ मधल्या ज्या काही मोनार्क्स आहेत, म्हणजे युए असेल, सौदी अरेबिया असेल, यांच्याबरोबर सुद्धा आपली स्ट्रॉंग इकॉनॉमिक पार्टनरशिप आहे. आणि सिमिलरली इराण बरोबर सुद्धा आपण त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा स्ट्रॅटेजिक लोकेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी आपण एंगेजमेंट करू शकतो. म्हणजे काय, इंडिया अशी एकमेव कंट्री आहे त्या ठिकाणी वेस्ट एशियन मधल्या कंट्री बरोबर रिलेशन एस्टॅब्लिश करत असताना आपल्याला डिप्लोमॅटिक फ्लेक्झिबिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल होते. म्हणजे काय, इंडियाची हा जो ऍडव्हान्टेज आहे ना, तर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ऍडव्हान्टेजला त्या ठिकाणी आपल्याला ऑर्गनाइज स्ट्रॅटेजीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आता ऑर्गनाइज स्ट्रॅटेजीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं म्हणजे काय की वेस्ट एशियासाठी त्या ठिकाणी आपण एक स्पेशल एनवाय किंवा डेडिकेटेड डिप्लोमॅटिक मेकॅनिझम त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकतो किंवा करणं गरजेचं आहे. मग पर्टिक्युलरली फक्त त्या ठिकाणी हा जो स्पेशल एनवाय असेल किंवा डिप्लोमॅटिक मेकॅनिझम असेल ना, तर ज्या काही कन्फ्लिक्ट वगैरे असतील, तर त्या कन्फ्लिक्टकडे फक्त एका सिंगल इश्यू म्हणून न बघता त्या कन्फ्लिक्टमधनं रिजनल सिक्युरिटी असेल, मॅरिटाईम इश्यू वगैरे असेल किंवा एनर्जी रूट वगैरे असेल किंवा इमर्जिंग अलायन्स वगैरे असेल, तर हे सुद्धा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की डी हायपनेशन आणि हायपनेशनच्या ज्या पॉलिसीज वगैरे असतात. आता हायपनेशन म्हणजे काय की एखाद्या कंट्री बरोबर रिलेशन मेंटेन करत असताना त्या कंट्रीचे जर दुसऱ्या कंट्री बरोबर रिलेशनशिप जर म्हणजे काय म्हणतात त्याला, कन्फ्लिक्च्युअल रिलेशनशिप असताना, तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट इंडियाच्या रिलेशनशिपवर त्या दुसऱ्या कंट्री बरोबर बायलॅटरल रिलेशन मेंटेन करत असताना होत असतो. आता सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, की सुरुवातीला आधी काय व्हायचं माहिती का, इस्रायलचे जे काही रिलेशनशिप आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल गाझा स्ट्रीपमध्ये त्यांचे जे काही रिलेशनशिप, हे कन्फ्लिक्ट रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे. पण इस्रायलचे इंडिया बरोबर रिलेशनशिप स्ट्रॉंग आहेत आणि इंडियाचे गाझा बरोबर सुद्धा रिलेशनशिप त्या ठिकाणी कॉर्डियल रिलेशनशिप आहेत. पण इस्रायलचे गाझा बरोबर त्या ठिकाणी रिलेशनशिप कॉर्डियल नाहीत किंवा कन्फ्लिक्च्युअल रिलेशनशिप आपल्याला बघतात. याचा अर्थ इंडियाचे रिलेशन त्या ठिकाणी कन्फ्लिक्च्युअल किंवा की अनकॉर्डियल होतील असं त्या ठिकाणी नाहीये. इंडिया त्या ठिकाणी ना डी हायपनेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे काय की दोन्ही ज्या कंट्रीज आहेत ना, तर यांना एकच अँगल मधनं न बघता त्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघणं गरजेचं आहे. याला काय म्हणतात, डी हायपनेशन पॉलिसी असं म्हणतात. म्हणजे काय की एखादी कंट्री आपल्याला त्या ठिकाणी एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्ह उपयोगी ठरू शकते, दुसरी कंट्री आपल्याला डिफेन्स रिलेशन स्ट्रॉंग करण्यासाठी उपयोगी ठरू शकते, त्यानंतर तिसरी कंट्री आपल्याला डायस्पोराचे जे काही इश्यूज वगैरे आहेत ते आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकते. सिमिलरली दुसरी एखादी कंट्री वगैरे असेल तर ते ट्रेड किंवा इकॉनॉमिक रिलेशन्स वगैरे आहेत, तर ते आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला गरजेचे असू शकते. त्यामुळं
ह्या ज्या काही सगळ्या कंट्रीज वगैरे आहेत ना, तर याला इंडियानं एका इंटिग्रेटेड वेस्ट एशियन स्ट्रॅटेजीमध्ये त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे. म्हणून इंडियाला ना स्वतःची जी काही पॉवर पोझिशन आहे ना, तर ती त्या ठिकाणी शो करणं गरजेचं आहे. म्हणजे नवीन जे काही डिव्हिजन क्रिएट झालेले आहेत, तर त्या डिव्हिजनला आणखी त्या ठिकाणी फ्युएल करण्याच्या ऐवजी किंवा पर्टिक्युलर एखाद्या कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी जाण्याच्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी कम्युनिकेशन आणि प्रेडिक्टेबिलिटी वाढवणं गरजेचं आहे. त्यानंतर फायनली जर आपण बघितलं ना, तर आपला जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे फॉरेन पॉलिसीचा, तर वेस्ट एशियामध्ये फक्त इन्फ्लुएन्स वाढवणं एवढाच त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह नसावा, तर त्याच्याबरोबर आपला जो लार्जर ऑब्जेक्टिव्ह आहे हे सुद्धा आपल्याला फुलफिल करणं गरजेचं आहे. मग लार्जर ऑब्जेक्टिव्ह कोणता, की इंडियानं त्या ठिकाणी रिजनल पीस एस्टॅब्लिश करत असताना कशा पद्धतीनं एक ब्रिज म्हणून काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटीचे जे काही प्रोजेक्ट्स वगैरे आहेत ते कशा पद्धतीने आणखी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅरिटाईम सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियन नेव्ही कशा पद्धतीनं इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी प्ले करू शकते हे सुद्धा शो करणं गरजेचं आहे. आणि फायनली याच्यामध्ये एनर्जी काही स्टॅबिलिटी वगैरे असेल तर ही आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे इंडियाच्या पीसफुल रिलेशनवर कशा पद्धतीने होऊ शकतो, इंडियन इकॉनॉमीवर कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा इंडियन डायस्पोरावर कशा पद्धतीने तो पॉझिटिव्हली इम्पॅक्ट होऊ शकतो, तर हे आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. मग फायनली जाता जाता कन्क्लुजन मध्ये आपण एक ह्या ठिकाणी म्हणू शकतो की वेस्ट एशियामध्ये ना इंडियासमोर त्या ठिकाणी वेगवेगळ्या चॉईसेस ऑफ साईड्स नाही आहेत. म्हणजे काय, आपल्याला ही बाजू चूज करायची आहे किंवा ही बाजू चूज करायची आहे, तर अशी आपली त्या ठिकाणी पॉलिसी नसली पाहिजे. तर इंडियाला काय करणं गरजेचं आहे माहिती आहे का, की त्या ठिकाणी पॅसिव्ह बॅलन्सिंग बरोबर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह एंगेजमेंट सुद्धा शो करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी सुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे आणि ब्रिज बिल्डिंग त्या ठिकाणी सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की आपल्याला पर्टिक्युलरली एक साईड त्या ठिकाणी चूज करायची नाहीये, तर आपल्याला पॅसिव्ह बॅलन्सिंग करण्याबरोबर, म्हणजे आर्टिकलमध्ये सुरुवातीला जो रोल सांगितला होता ना, की इंडियाचा जो काही ट्रॅडिशनल जो रोल आहे किंवा आधीपासून जो काही रोल आहे हा पॅसिव्ह बॅलन्सिंग त्या ठिकाणी रोल राहिलेला आहे. पण तिथलं जिओ पॉलिटिक्स असेल, जिओ डायनामिक्स असेल, हे चेंज झाल्यामुळं आपल्याला ह्या पॅसिव्ह बॅलन्सिंग कडनं आपल्याला आपला जो रोल आहे ना, तर ऍक्टिव्ह एंगेजमेंट कडून देणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर इंडियाची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे हे सुद्धा मेंटेन गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की स्ट्रॅटेजिक ब्रिज बिल्डर म्हणून सुद्धा काम करणं गरजेचं आहे. कन्क्लुजन मध्ये तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने इंडियाचा जो काही चेंजिंग रोल आहे किंवा इंडियानं कशा पद्धतीने ऍक्ट होणं गरजेचं आहे, तर हे त्या ठिकाणी बॅलन्स पद्धतीने शो करू शकता. याच्यामधनं एक फ्युचरिस्टिक अप्रोच सुद्धा त्या ठिकाणी एक्झामिनरला बघायला मिळतो. ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, की इंडियासमोर असलेले जे काही चॅलेंजेस वगैरे आहेत किंवा वेस्ट एशियामध्ये कशा पद्धतीनं जिओ पॉलिटिक्स असेल, जिओ डायनामिक्स वगैरे असेल किंवा सिक्युरिटी सिच्युएशन कशा पद्धतीने चेंज झालेली आहे हे बघितलेलं आहे. त्याच्याबरोबर इंडिया समोरचे जे काही चॅलेंजेस वगैरे असतील, त्यानंतर पाकिस्तानचा जो काही रोल आहे, फक्त बायलॅटरल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं काश्मीर इश्यू असेल किंवा टेररिझम असेल, तर याच्या पुढे जाऊन आपल्याला पाकिस्तानचा वाढलेला वेस्ट एशियामध्ये रोल आहे, तर हा कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो. आणि फायनली इंडिया कशा पद्धतीने आपली फॉरेन पॉलिसी जी असेल, फ्युचर फॉरेन पॉलिसी हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळे एलिमेंट्स त्या ठिकाणी ऍड करणं गरजेचं आहे, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला नक्की लाईक करा. आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्राबरोबर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. ह्या लेक्चरची जी PDF आहे ना, तर ही आपल्याला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा. त्याचा ऍक्सेस मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता.